विभागीय सुरक्षा अधिकारी नितीन महाजन। यानंतर सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे पथक महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक अधिनियम 1981 अंतर्गत सन 1981 मध्ये सुरक्षा रक्षक मंडळाची स्थापना झाली। महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहेत। नेतृत्व करतायत सुरक्षा अधिकारी सुभाष पाटील, सुरक्षा अधिकारी सचिन राऊत आणि नवनाथ मांढरे। आता आहे राष्ट्रीय सेवा योजना NSS मुलं आणि मुलींचं पथक। संपूर्ण भारतभर सलग 54 वर्ष चालणाऱ्या या योजनेमध्ये 1969 पासून लाखो स्वयंसेवक सक्रिय सहभागी झालेले आहेत। नेतृत्व करतायत स्वयंसेविका संजना यादव, स्वयंसेविका राजश्री ओसोले आणि स्वयंसेविका श्वेता बारदाते। या मागोमाग येत आहेत सी कॅडेट कोर मुली। ही स्वयंसेवी अशासकीय युवक संघटना असून भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1948 साली मुंबई येथे तिची पुनर्स्थापना करण्यात आली। या मुलींच्या पथकाचं नेतृत्व करतायत सब लेफ्टनंट तृप्ती बनसोडे, ऑर्डिनरी कॅडेट प्रज्ञा चव्हाण आणि स्वराली कणस। Here comes Sea Cadet Corps Boys Contingent. Since 1961, the corps has been authorized by an act of parliament to fly Blue Ensign, which has proudly been flown on the training ship Jawahar since its commissioning on 10th of February 1966. Boys contingent taking charge Midshipman Harsh Patil, subordinators Cadet Petty Officer Rishabh Sharma. भारताचा आज 77वा प्रजासत्ताक दिन आणि त्याच निमित्तानं सर्वत्र एक उत्साहाचं वातावरण आपल्याला बघायला मिळतं। विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबईतले हे दृश्य आपण बघत आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या ठिकाणी मानवंदना दिली जाते। तर दुसरी दृश्य आहे रायगड या ठिकाणची, त्या ठिकाणी देखील आपण ही दृश्य बघतोय। वाहतूक पोलिसांचा जो विभाग आहे त्यांच्याकडून मानवंदना दिली जाते। नेतृत्व करतायत कमांडर दृष्टी संगोळी, सब कमांडर श्रिया गुंजाळ, सब कमांडर तन्वी कांबळे। Next contingent is Road Safety Patrol Boys of St. Paul High School, दादर, मुंबई। आंतरक्षेत्रीय म्हणजे इंटरझोनल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झालेलं हे पथक आहे। नेतृत्व करत आहेत कमांडर आरुष केसरकर, सब कमांडर साईश जगताप, सब कमांडर आरुष लोके। या पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दादरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी ध्वजवंदन झालेलं आहे आणि त्यानंतर आता ही परेड सुरू असल्याचं आपण बघतोय। महाराष्ट्राच्या संरक्षणासाठी सज्ज व्हायचंय। या पथकाचं नेतृत्व करतायत कमांडर सोहा नाईशा पुला, सब कमांडर लावण्य शेडगे आणि सब कमांडर निवेदिता मेस्त्री। आता येत आहे रोड सेफ्टी पेट्रोल
वेळा कांस्य पदक पटकावलं आहे. The achievement has been marked in the London Book of World Records. पथकाचं नेतृत्व करणारे पाईप बँड मास्टर सलग 5 वेळा बेस्ट पाईप बँड मास्टर म्हणून निवडले गेलेले आहेत. महाराष्ट्र प्रेरणा पुरस्काराचे ते विजेते आहेत. यानंतर येत आहे महिला पाईप बँड पथक. बृहन्मुंबई पोलीस दलामध्ये 9 जून 2025 रोजी महिला पाईप बँड पथक तयार करण्यात आलं. बृहन्मुंबई पोलीस दल, सशस्त्र पोलीस नायगाव मुंबई यांचं हे महिला पाईप बँड पथक आहे. महिला पोलीस बँड पथकाची उभारणी करण्यात आली तेव्हापासूनच ते सतत प्रयत्नशील आहेत. 26व्या अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेमध्ये यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्र पोलीस महिला पाईप बँड संघ सहभागी झाला आणि कौतुकाला पात्र ठरला. प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये प्रथमच हे पथक सहभागी झालेलं आहे. नेतृत्व करतायत महिला पोलीस शिपाई अश्विनी राठोड. या पाठोपाठ आपण पाहताय ब्रास बँड पथक. बृहन्मुंबई पोलीस दल, लोहमार्ग पोलीस दल, मुंबई आणि राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 पुणे, गट क्रमांक 8 गोरेगाव व गट क्रमांक 11 नवी मुंबई, गट क्रमांक 16 IRB कोल्हापूर. बृहन्मुंबई पोलीस दलामध्ये वाद्यवृंद पथक 18 डिसेंबर 1936 रोजी स्थापन झालं असून CR गार्डनर हे वाद्यवृंद पथकाचे पहिले बँड मास्टर होते. बृहन्मुंबई पोलीस दलाच्या वाद्यवृंद पथकामध्ये सध्या 85 पोलीस अंमलदार कार्यरत आहेत. सिकंदराबाद इथं पार पडलेल्या 26व्या अखिल भारतीय बँड स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक सुवर्ण पदक व चषक विजेते आहेत. नेतृत्व करतायत पोलीस निरीक्षक संजय कल्याणी. यानंतर आपण पाहताय बृहन्मुंबई पोलीस अश्वदल पथक. बृहन्मुंबई पोलीस दलातील अश्वदल पथक अर्थात माउंटेड पोलीस पथक 88 वर्षानंतर माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकारातून पुनरुज्जीवित करण्यात आलंय. तसंच माननीय पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या संकल्पनेतून सन 2025 मध्ये नवीन घोडे वापरून माउंटेड युनिटची पुनर्बांधणी व बळकटीकरण करण्यात आलंय. नेतृत्व करतायत पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे. या अश्वदल पथकास पोलीस सह आयुक्त प्रशासन बृहन्मुंबई यांच्या सूचनेनुसार उच्च दृश्यमानता गस्त वाढवण्यासाठी अपर पोलीस आयुक्त सशस्त्र दल मुंबई यांचं मार्गदर्शन, सुसज्ज कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस उप आयुक्त सशस्त्र पोलीस मरोळ यांचे नियंत्रणाखाली सुसज्ज तबेले व विशेष प्रशिक्षण देण्यात आलंय. या पथकाचा मुख्य उद्देश जिथं वाहनं सहजासहजी पोहोचू शकत नाहीत अशा भागामध्ये व गर्दीच्या ठिकाणी घोडेस्वार पोलीस अत्यंत प्रभावी ठरतात.